गुढी म्हणजे ब्रह्मध्वज. यंदा 30 एप्रिल 2025 रविवारी गुढीपाडवा आलेला आहे. गुढीला नेसवलेली साडी आपण नेसू शकतो, पण आपण नेसलेली साडी चुकूनही गुढीला नेसवू नका. गुढीला शक्यतो नवी कोरी, न धुतलेली, न वापरलेली साडी जी आहे ती नेसवावी. कुणी आपल्याला ओटीमध्ये दिलेली वगैरे साडी गुढीला नेसवू नये. गुढी उभारण्यासाठी कोणताही मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नाही. सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उदय होतो त्यावेळेस गुढी उभारली तर अतिशय उत्तम आहे. पण या वेळेमध्ये शक्य नाही झालं तर सकाळी जोपर्यंत कोवळं ऊन आहे तोपर्यंत तुम्ही गुढी उभारून घेऊ शकता. कारण का, ज्या सूर्यकिरणांपासून येणाऱ्या प्रजापती लहरी असतात, जी सात्विक ऊर्जा असते, जी जमिनीपासून सुद्धा आपल्याला मिळते, तर ती सात्विक ऊर्जा जी असते, गुढीवर ठेवलेला जो पालथा ठेवलेला तांब्या असतो, तांब्याचा तांब्या, तो ती खेचून घेत असतो. म्हणून सकाळच्या वेळेमध्ये उगवत्या सूर्यासोबत गुढी जी आहे ती उभारायची असते आणि दिवसभर ती सात्विक ऊर्जा, त्या प्रजापती लहरी, तो तांब्या जो असतो, कलश आपल्यामध्ये खेचून ठेवतो आणि त्यानंतर मग संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर गुढी उतरवायची असते. आणि गुढी उतरवल्यानंतर जो तांब्या असतो, तांब्याचा, ज्याने प्रजापती लहरी, सात्विक लहरी खेचून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये आपल्या घरातील एखादं साठवणीतलं धान्य ठेवायचं. गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर ते तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर जे साठवणीतलं आपण धान्य जे घेतलं होतं त्याच्यामध्ये ते टाकायचं. असं मानलं जातं की यामुळे घरामध्ये वर्षभर धान्याची, धनाची भरभराट होते. गुढीला नेसवण्यासाठी केशरी, लाल, पिवळा, हिरवा या रंगाची साडी आपण वापरू शकतो, पण चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा पांढऱ्या रंगाची साडी गुढीला नेसवण्यासाठी वापरू नका.